नमस्कार. एका लहानशा बीपासून एवढा मोठा वृक्ष, ही प्रक्रिया खरंच किती अद्भुत आहे, नाही का? हो, अगदी. आज आपण वनस्पतींची वाढ आणि विकास कसा होतो यावर जरा सविस्तर बोलणार आहोत. आपल्याकडे काही नोट्स आणि माहिती आहे त्याच्या आधारावर. नक्कीच. खूप इंटरेस्टिंग विषय आहे हा. वरवर सोपं वाटतं, पण आज खूप गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत. बरोबर. म्हणजे वनस्पती कशा वाढतात, काय कंट्रोल करतं त्यांना, कशा प्रतिसाद देतात, हे सगळं समजून घेऊया. हो, यात अनुवांशिक घटक आहेत, काही रासायनिक संदेश आहेत आणि अर्थातच आपलं पर्यावरण. या सगळ्याचा मेळ आहे हा. चला तर मग सुरू करूया. एकदम. सगळ्यात आधी वाढ म्हणजे काय? म्हणजे वनस्पतींच्या संदर्भात, कारण प्राण्यांपेक्षा वेगळी असते असं म्हटलंय. बरोबर. वनस्पतींची वाढ म्हणजे काय, तर त्यांचा आकार, वजन किंवा अवयवांची संख्या यात होणारी कायमस्वरूपी वाढ, आणि ती अपरिवर्तनीय असते. अपरिवर्तनीय म्हणजे एकदा वाढ झाली की ती पुन्हा कमी होत नाही. आणि महत्वाचं म्हणजे वनस्पतींमध्ये ही वाढ अमर्यादित असू शकते, आयुष्यभर चालू राहू शकते. अच्छा. प्राण्यांमध्ये तसं नसतं. नाही, सहसा नाही. आपली वाढ एका ठराविक वयानंतर थांबते. वनस्पती मात्र वाढत राहू शकतात. पण हे कशामुळे शक्य होतं? काय आहे यामागचं रहस्य? याचं क्रेडिट जातं विभजी ऊतींना. मेरिस्टेम्स म्हणतात त्यांना इंग्रजीत. मेरिस्टेम्स. हां. हो. हो, या खास पेशी असतात, त्यांच्यात सतत विभाजन करण्याची क्षमता असते. म्हणजे त्या नवीन पेशी बनवत राहतात. आणि या कुठे असतात वनस्पतींमध्ये? त्या ठराविक ठिकाणीच असतात, जसं की मूळ आणि खोडाचं टोक. त्याला एपिकल मेरिस्टेम्स म्हणतात. यामुळे उंची वाढते. अच्छा, उंचीसाठी एपिकल मेरिस्टेम. हो, याला प्राथमिक वाढ म्हणतात. आणि काही झाडांमध्ये, विशेषतः मोठे वृक्षांमध्ये, खोडाच्या बाजूला पण असतात, लॅटरल मेरिस्टेम्स. बाजूला म्हणजे? हो, व्हॅस्क्युलर कॅम्बियम आणि कॉर्क कॅम्बियम ऐकलं असेल ना, त्यामुळे खोडाचा घेर वाढतो. त्याला म्हणतात द्वितीयक वाढ. अरे हो, म्हणजे उंची आणि घेर यासाठी वेगवेगळे मेरिस्टेम्स. अगदी. आणि या सतत नवीन पेशी बनवण्याच्या प्रक्रियेलाच वाढीचा खुला प्रकार किंवा ओपन फॉर्म ऑफ ग्रोथ म्हणतात. समजलं. आता ही वाढ एकदम होत नाही ना, टप्पे असतात म्हणे. नोट्समध्ये मुळाच्या टोकाचं उदाहरण दिलंय. बरोबर. वाढ एकदम नाही होत, त्याचे स्पष्ट टप्पे आहेत. मुळाच्या टोकाकडे पाहिलं की ते मस्त दिसतात. पहिला टप्पा असतो विभाजनाचा, मेरिस्टेमॅटिक फेज. इथे त्या मेरिस्टेमच्या पेशी पटापट विभाजित होतात, खूप वेगाने. ह्या पेशी लहान असतात, पण त्यांचा जीवद्रव्य दाट असतो, केंद्रक पण मोठं असतं. ओके, विभाजन झालं मग येतो दुसरा टप्पा, प्रसरणाचा, इलॉंगेशन फेज. इथे काय होतं, ज्या नवीन पेशी बनल्या ना, त्या पाणी शोषून घेतात आणि आकारमानाने वाढतात, लांब होतात. अच्छा, मोठे होतात. हो, त्यांच्यात रिक्तिका, व्हॅक्युओल्स तयार होतात किंवा मोठ्या होतात, आणि नवीन पेशी भित्तिका पण तयार होते. आणि तिसरा टप्पा? तिसरा म्हणजे परिपक्वतेचा, मॅच्युरेशन फेज. आता या लांब झालेल्या पेशी त्यांच्या फायनल आकारात येतात आणि त्यांना जे काम करायचंय त्यासाठी तयार होतात. म्हणजे स्पेशलायझेशन. अगदी. त्यांच्या रचनेत, कामात बदल होतात. म्हणजे त्या पूर्णपणे डेव्हलप होतात. ठीक आहे. म्हणजे विभाजन, मग आकार वाढणं आणि मग कामाला लागणं. छान. पण हे मोजता कसं येतं? वाढ म्हणजे काय मोजायचं? वजन, लांबी? हो ना. वाढ वेगवेगळ्या प्रकारे मोजता येते, कारण ती फक्त लांबी नसते. नोट्समध्ये बघितलंस तर ताजं वजन, शुष्क वजन, लांबी, क्षेत्रफळ, आकारमान, पेशींची संख्या, कितीतरी गोष्टी आहेत. ऑक्सॅनोमीटर नावाचं उपकरण पण लिहिलंय. हो, ते लांबीतील वाढ मोजायला वापरतात. पण उदाहरण बघ, मक्याच्या मुळाचं टोक, तिथल्या मेरिस्टम पेशी तासाला 17,500 नवीन पेशी बनवतात. अरे बापरे. 17,500. इथे वाढ पेशींच्या संख्येत मोजली. आता टरबुजाचं बघ, त्यातल्या पेशींचा आकार 3.5 लाख पटीने वाढू शकतो. 3.5 लाख पट. अविश्वसनीय. इथे वाढ आकारमानात मोजली. परागनयिकेची वाढ लांबीत मोजतात, पानाची वाढ क्षेत्रफळात. म्हणजे काय वाढतंय यावर अवलंबून आहे की कसं मोजायचं. खरंच आश्चर्यकारक आहे हे सगळं. आता वाढीच्या दराबद्दल बोलूया का? 2 प्रकार दिलेत, अंकगणितीय आणि भूमितीय. काय फरक आहे यात? अंकगणितीय वाढ म्हणजे ॲरिथमेटिक ग्रोथ. हे सोपं आहे. समजा एक पेशी विभाजित झाली, 2 तयार झाल्या. हो. तर यातली फक्त एकच पुढे विभाजित होत राहते, दुसरी मोठी होते, परिपक्व होते,
तिचं विभाजन थांबतं. अच्छा, फक्त एकच कंटिन्यू करते. हो, त्यामुळे प्रत्येक सायकलमध्ये फक्त एकाच पेशीची भर पडते. म्हणजे वाढ एका स्थिर गतीने होते. 1, 2, 3, 4 अशी. याचा ग्राफ काढला तर सरळ रेषा येते. आणि उदाहरण? मुळाची लांबी वाढणं हे अंकगणितीय वाढीचं उदाहरण आहे. ओके. आणि भूमितीय वाढ, जिओमेट्रिक ग्रोथ, त्याचा ग्राफ तर एस आकाराचा दिलाय. हो, कारण भूमितीय वाढीत सुरुवातीला दोन्ही नवीन पेशी विभाजित होतात आणि त्यांच्यापासून तयार झालेल्या 4ही पेशी विभाजित होतात. असं पुढे चालू राहतं. म्हणजे 2, 4, 8, 16 असं. अगदी. त्यामुळे सुरुवातीला वाढ थोडी हळू असते, त्याला लॅग फेज म्हणतात. पण नंतर एकदम वेगाने वाढते, पेशींची संख्या घातांकाने वाढते, एक्सपोनेन्शियली. याला लॉग फेज म्हणतात. म्हणून तो ग्राफ एकदम वर जातो. बरोबर. पण मग काय होतं? अन्न, जागा कमी पडायला लागते. मग वाढ हळू होते आणि एका पातळीवर येऊन थांबते. त्याला स्टेशनरी फेज म्हणतात. अच्छा, म्हणून तो एस आकार येतो. लॅग, लॉग आणि स्टेशनरी. परफेक्ट. नैसर्गिक वातावरणात वाढणाऱ्या बहुतेक वनस्पती, त्यांचे अवयव याच पद्धतीने वाढतात. हा सिग्मॉइड कर्व खूप कॉमन आहे. याच संदर्भात निरपेक्ष वाढ आणि सापेक्ष वाढ यातला फरक पण महत्वाचा वाटतोय. ॲब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह ग्रोथ. ते उदाहरण काय आहे? हो, ते महत्वाचं आहे. बघ, समजा 2 पानं आहेत. एक लहान आहे 5 चौरस सेंटीमीटरचं आणि दुसरं मोठं आहे 50 चौरस सेंटीमीटरचं. ठीक आहे. आता समजा एका आठवड्यात दोन्ही पानं 5 चौरस सेंटीमीटरने वाढली. दोन्ही 5ने वाढली. हो, तर त्यांची निरपेक्ष वाढ म्हणजे ॲब्सोल्यूट ग्रोथ किती झाली? 5 चौसेमी. दोन्हींची सारखीच. पण सापेक्ष वाढ, रिलेटिव्ह ग्रोथ रेट वेगळा असेल. लहान पानासाठी 5 वर 5 वाढले म्हणजे 100% वाढ झाली. 5-5 म्हणजे 100%. आणि मोठ्या पानासाठी 50 वर 5 वाढले म्हणजे फक्त 10% वाढ झाली. अच्छा, वाढ सारखी असली तरी टक्केवारी वेगळी आहे. अगदी. सापेक्ष वाढ आपल्याला वाढीची कार्यक्षमता, एफिशियन्सी दाखवते. इथे लहान पानाच्या वाढीची एफिशियन्सी जास्त होती. समजलं आता. आता पुढे जाऊया. पेशी फक्त वाढत नाहीत, त्या बदलतात पण. विभेदन, निर्विभेदन, पुनर्विभेदन हे शब्द थोडे जड वाटतात. डिफरन्सिएशन, डिडिफरन्सिएशन, रिडिफरन्सिएशन आहेत थोडेसे, पण कन्सेप्ट सोपा आहे. बघ, विभेदन म्हणजे काय? मेरिस्टेम पेशी विभाजित होऊन ज्या नवीन पेशी बनतात त्या अजून कोणतंही विशिष्ट काम करत नसतात. त्या जेव्हा एखादं विशिष्ट काम करण्यासाठी बदलतात, परिपक्व होतात, त्याला विभेदन म्हणतात. उदाहरणार्थ, जलवाहिनी, ट्रॅकियरी एलिमेंट बनायची असेल तर पेशीला तिची भित्तिका जाड करावी लागते, आतला जीवद्रव्य नाहीसा करावा लागतो. हा बदल म्हणजे विभेदन. ओके, म्हणजे कामासाठी तयार होणं. मग निर्विभेदन म्हणजे काय? डिडिफरन्सिएशन. निर्विभेदन म्हणजे या विभेदित झालेल्या म्हणजे परिपक्व झालेल्या जिवंत पेशी परत एकदा विभाजन करण्याची क्षमता मिळवतात. म्हणजे रिव्हर्स, परत मेरिस्टेमसारखं? अगदी. त्या पुन्हा विभजीवतींसारख्या वागतात. कधी गरज पडली तर. जसं की झाडाला जखम झाली तर तिथल्या काही पेशी पुन्हा विभाजित होऊन जखम भरून काढतात. किंवा द्वितीयक वाढीसाठी जे कॅम्बियम तयार होतं ना, ते याचंच उदाहरण आहे. अच्छा, गरज पडल्यावर परत कामाला लागणं. हो. आणि पुनर्विभेदन हां, म्हणजे या निर्विभेदित झालेल्या पेशी ज्यांनी परत विभाजन क्षमता मिळवली होती त्या पुन्हा विभाजित होतात आणि त्यांच्यापासून ज्या नवीन पेशी बनतात त्या पुन्हा एकदा विभेदित होतात. म्हणजे पुन्हा एखादं विशिष्ट काम करण्यासाठी बदलतात आणि विभाजन क्षमता गमावतात. ओके. म्हणजे कॅम्बियमने विभाजित होऊन नवीन जलवाहिनी किंवा रसवाहिनी बनवणं? परफेक्ट. हे तिन्ही मिळून वनस्पतीचा विकास, दुरुस्ती, वाढ हे सगळं चालू राहतं. कमाल आहे. म्हणजे वाढ आणि हे विभेदन मिळून होतो विकास, डेव्हलपमेंट. बीजांकुरण्यापासून ते झाड म्हातारं होईपर्यंत सगळं यात आलं. बरोबर. आणि इथे लवचिकता, प्लॅस्टिसिटी हा शब्द आलाय. त्याचा काय अर्थ आहे? लवचिकता म्हणजे वनस्पतींची परिस्थितीनुसार स्वतःच्या रचनेत बदल करायची क्षमता. म्हणजे एकाच जेनेटिक मेकअप असूनही त्या वेगवेगळ्या परिस्थितीत वेगळ्या दिसू शकतात. उदाहरण? उत्तम उदाहरण म्हणजे विषमपर्णता, हेट्रोफिली. काही झाडं बघितलीस तर त्यांची लहानपणीची पानं वेगळ्या आकाराची असतात आणि मोठी झाल्यावर येणारी पानं वेगळ्या आकाराची असतात. कापूस, कोथिंबिरीमध्ये असं दिसतं. अरे हो,
कोथिंबिरीची पहिली पानं आणि नंतरची वेगळी असतात. अगदी. किंवा बटरकप नावाचं एक रोप आहे, हां. ते पाण्यात पण वाढतं आणि जमिनीवर पण. तर त्याची पाण्यातली पानं वेगळ्या आकाराची आणि हवेतली पानं वेगळ्या आकाराची असतात. हीच लवचिकता. वा, म्हणजे ऍडजस्टमेंट करण्याची क्षमता. हो. किती हुशार आहेत या वनस्पती. हो ना. आता येऊया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे. हे सगळं कंट्रोल कसं होतं? कोण करतं हे सगळं मॅनेज? इथे येतात वनस्पती वाढ नियंत्रक PGRS, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स किंवा पादप संप्रेरके. अगदी. हे रासायनिक संदेशवाहक आहेत, हॉर्मोन्ससारखे. आणि गंमत म्हणजे यांचे शोध पण अपघाताने लागले तसं दिसतंय. डार्विनचं उदाहरण आहे. आणि जपानमध्ये भाताचा बकाने रोग. हो, फुलिश सीडलिंग डिझीज. त्यात रोपं उगाच उंच वाढायची. कुरोसावा नावाच्या शास्त्रज्ञाने बघितलं की एका बुरशीमुळे हे होतंय. त्या बुरशीतून मिळणारं रसायन होतं जिब्रेलिन. अरे वा. आणि सायटोकायनिन? त्याचा शोध स्कूग आणि मिलर यांनी लावला. ते तंबाखूच्या पेशींवर प्रयोग करत होते ऊती संवर्धनासाठी. तेव्हा त्यांना कळलं की पेशी विभाजनासाठी ऑक्सिनसोबत अजून काहीतरी लागतं. ते होतं कायनेटिन, एक प्रकारचं सायटोकायनिन. आणि इथिलीन? ते तर वायू आहे म्हणे. हो. कझिन्स नावाच्या शास्त्रज्ञाने पाहिलं की पिकलेल्या संत्र्यांजवळ ठेवलेली कच्ची केळी लवकर पिकतात. त्यांनी ओळखलं की संत्र्यांमधून एक वायू बाहेर पडतोय. तो होता इथिलीन. कमाल आहे. आणि ॲब्सिसिक ॲसिड? ते पानगळीवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना वेगवेगळ्या प्रयोगांमधून सापडलं. त्याला आधी डॉर्मेन, ॲब्सिसिन 2 अशी वेगवेगळी नावे होती. नंतर कळलं की हे सगळं एकच रसायन आहे, ॲब्सिसिक ॲसिड किंवा ABA. म्हणजे हे 5 मुख्य PGR झाले: ऑक्सिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन, इथिलीन आणि ॲब्सिसिक ॲसिड. बरोबर. यांचे गट पण केलेत ना, वाढवणारे आणि थांबवणारे. हो. ढोबळमानाने 2 गट करतात. वाढ प्रवर्तक, ग्रोथ प्रमोटर्स, जे वाढ, पेशी विभाजन, फुलं येणं वगैरे गोष्टींना चालना देतात. यात येतात ऑक्सिन, जिब्रेलिन आणि सायटोकायनिन. ओके. प्रमोटर्स. आणि दुसरे वाढरोधक, ग्रोथ इन्हिबिटर्स, जे वाढ थांबवतात, सुप्तावस्था आणतात, पानगळ करतात. यात मुख्य आहे ॲब्सिसिक ॲसिड. आणि इथिलीनचं काय? ते कुठे गेलं? इथिलीन जरा दोन्हीकडे मोडतं, पण त्याचे बहुतेक परिणाम हे वाढ रोखणारे किंवा जीर्णतेशी संबंधित आहेत. जसं की फळं पिकवणं, पानगळ करणं. म्हणून त्याला बऱ्याचदा रोधकांच्या गटातच टाकतात, जरी ते काही वाढीच्या प्रक्रिया पण करतं. अच्छा, म्हणजे त्याची भूमिका दुहेरी आहे थोडी. हो, जरा ट्रिकी आहे ते. ठीक आहे. आता प्रत्येकाचं मुख्य काम काय आहे ते थोडक्यात बघूया का? ऑक्सिनपासून सुरुवात करूया. चालेल. ऑक्सिन याचं मुख्य काम म्हणजे पेशींची लांबी वाढवणं, सेल इलॉंगेशन. आणि दुसरं महत्वाचं काम आहे अग्रप्रभाविता, ॲपिकल डॉमिनन्स. अग्रप्रभाविता म्हणजे शेंड्यावरची कळी जोरात वाढते आणि बाजूच्या कळ्यांची वाढ दाबून टाकते. झाड सरळ उंच वाढत जातं. म्हणून छाटणी करतात वाटतं, चहाच्या मळ्यात वगैरे. अगदी. छाटणी केली की अग्रप्रभाविता मोडते आणि बाजूच्या फांद्या फुटतात. झाड दाट होतं. ऑक्सिनमुळे यायला पण मदत करतं, म्हणून कलमांना लावतात. आणि टमॅटोसारख्या फळांमध्ये बी विरहित फळं, पार्थेनोकार्पी, तयार करण्यासाठी पण वापरतात. ओके. आणि 2,4-D नावाचं ऑक्सिन तणनाशक म्हणून पण वापरतात ना? हो, बरोबर. ते रुंद पानांच्या तणांना मारतं. आता जिब्रेलिन, ते तर उंची वाढवतं ना? बकाने रोगावरून लक्षात आलं. हो. जिब्रेलिनचं मुख्य काम खोडाची, कांड्याची लांबी वाढवणं, इंटरनोड इलॉंगेशन. त्यामुळे ऊसासारख्या पिकात उत्पादन वाढवायला मदत होते. ते बियांची सुप्तावस्था मोडतं, म्हणजे बियांना जागं करतं, अंकुरणासाठी मदत करतं. फळांचा आकार वाढवायला, जसं द्राक्षांमध्ये, याचा उपयोग होतो. आणि काही झाडांमध्ये फुलं येण्यापूर्वी जी अचानक उंची वाढते, त्याला बोल्टिंग म्हणतात, ते पण जिब्रेलिनमुळे होतं. अच्छा, म्हणजे स्ट्रेचिंग हॉर्मोन म्हणता येईल का? हो, तसं म्हणायला हरकत नाही. पुढे आहे सायटोकायनिन. नावावरून वाटते पेशींशी संबंध आहे. अगदी बरोबर. सायटोकायनिन म्हणजे पेशी विभाजनाचा प्रमोटर. हे नवीन पेशी तयार करायला मदत करतं. त्यामुळे जिथे जास्त वाढ होते, जसं की कळ्या, मुळांची टोकं, कोवळी फळं, तिथे हे जास्त प्रमाणात सापडतं. आणि ते ऑक्सिनच्या उलट काम करतं म्हणे, अग्रप्रभावितेच्या बाबतीत. हो, ते बाजूच्या कळ्यांच्या वाढीला चालना देतं. ऑक्सिन आणि सायटोकायनिनचं प्रमाण ठरवतं की शेंडा वाढेल की बाजूच्या फांद्या. आणखी एक महत्वाचं काम म्हणजे ते जीर्णता उशिरा आणतं.
म्हणजे पानं फुलं लवकर म्हातारी होत नाही. म्हणजे अँटी एजिंग हॉर्मोन. हो, तसंच काहीचं. आणि टिश्यू कल्चरमध्ये तर याचं खूप महत्त्व आहे. ऑक्सिन आणि सायटोकायनिनचे योग्य प्रमाण वापरून पेशींपासून पूर्ण रोप तयार करता येतं. वा. आता येऊया ब्रेक लावणाऱ्याकडे. ॲब्सिसिक ॲसिड, ABA, याला स्ट्रेस हॉर्मोन का म्हणतात? कारण ABA वनस्पतींना ताण सहन करायला मदत करतं. जसं पाण्याची कमतरता असेल, दुष्काळ असेल. तर ABA पानावरची पर्णरंध्र स्टोमॅटा बंद करतं. म्हणजे पाणी वाफेच्या रूपात बाहेर उडून जात नाही, पाण्याची बचत होते. अरे वा. म्हणजे अलार्म सिस्टमही. अगदी. म्हणून स्ट्रेस हॉर्मोन. याशिवाय ते वाढ थांबवतं, बिया आणि कळ्यांना सुप्तावस्थेत पाठवतं, पानगळ ॲब्सिशन आणि जीर्णतेला चालना देतं. हे जिब्रेलिनच्या विरुद्ध काम करतं बऱ्याच बाबतीत. म्हणजे एक गॅस पेडल जिब्रेलिन तर दुसरा ब्रेक ABA. छान उपमा आहे. तसंच कैसं. आणि शेवटचं इथिलीन, ते वायुरूपातलं फळं पिकवणारं. हो, इथिलीनचं सगळ्यात फेमस काम म्हणजे फळं पिकवणं. केळी, आंबे, टोमॅटो हे पिकतात तेव्हा इथिलीन तयार करतात आणि बाहेर टाकतात. याला रेस्पिरेटरी क्लायमॅक्टिक म्हणतात. अच्छा. हे जीर्णता आणि विलगन म्हणजे पानं, फुलं, फळं गळून पडण्याची प्रक्रिया पण वेगाने करतं. पण गंमत म्हणजे ते काही वेळा सुप्तावस्था मोडायला पण मदत करतं, जसं शेंगदाण्यांच्या बियांमध्ये. आणि अननस, आंब्यामध्ये फुलं जास्त यायला पण मदत करतं. म्हणजे हे पण जरा मिक्स रोलमध्ये. हो, पण मुख्यत्व पिकवणं आणि जीर्णता हे त्याचे महत्वाचे रोल आहेत. एक गोष्ट लक्षात येतेय की हे 5 PGRs एकट्याने काम करत नाहीत. कधी एकत्र, कधी विरोधात. अगदी बरोबर. सिनर्जिस्टिक म्हणजे एकत्र येऊन मोठा परिणाम साधणं किंवा अँटागॉनिस्टिक म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध काम करणं. वनस्पतींच्या आयुष्यातल्या प्रत्येक स्टेजवर यांचं एक नाजूक संतुलन असतं. खरंच खूप गुंतागुंतीचं आणि मस्त नियोजन आहे. हे आता फक्त हे आतले केमिकल्स नाहीत, तर बाहेरचे घटक पण महत्वाचे आहेत. प्रकाश आणि तापमान. हो, नक्कीच. त्यासाठी प्रकाश कालावधी आणि वसंतीकरण या 2 गोष्टी नोट्समध्ये आहेत. काय आहे हे? प्रकाश कालावधी म्हणजे वनस्पती दिवसा किती तास प्रकाश मिळतोय आणि किती तास अंधार आहे ह्याला कशा प्रतिसाद देतात, विशेषतः फुलं येण्यासाठी. म्हणजे दिवसाच्या लांबीवर फुलं येणं अवलंबून असतं. हो, काही वनस्पतींना फुलं यायला दिवसाची लांबी एका ठराविक मर्यादेपेक्षा कमी असावी लागते. त्यांना शॉर्ट डे प्लांट्स म्हणतात. उदाहरणार्थ सोयाबीन, तांदूळ. आणि काहींना जास्त प्रकाश लागतो. बरोबर. त्यांना लाँग डे प्लांट्स म्हणतात. उदाहरणार्थ पालक, गहू. त्यांना ठराविक मर्यादेपेक्षा जास्त तास प्रकाश लागतो. आणि काही जणांना फरकच पडत नाही. हो, त्यांना डे न्यूट्रल प्लांट्स म्हणतात. उदाहरणार्थ टोमॅटो, काकडी. त्यांना कितीही तास प्रकाश मिळाला तरी ते त्यांच्या ठराविक वेळी फुलतात. गंमत म्हणजे वनस्पती प्रकाशाचा नाही तर सलग अंधाराचा काळ मोजतात असं दिसून आलंय. अरे, अंधाराचा काळ महत्वाचा आहे. हो, आणि यासाठी फायटोक्रोम नावाचं एक रंगद्रव्य मदत करतं. ते लाल आणि दूर लाल प्रकाशात बदलतं आणि वनस्पतीला सिग्नल मिळतो की दिवस आहे की रात्र. काय डिटेलिंग आहे. आणि वसंतीकरण, वर्नलायझेशन, ते तापमानाशी संबंधित आहे का? हो, वसंतीकरण म्हणजे काही वनस्पतींना, विशेषतः ज्या थंड हवामानात वाढतात, त्यांना फुलं येण्यासाठी किंवा लवकर येण्यासाठी काही काळ थंडीचा अनुभव घ्यावा लागतो, कमी तापमानाचा. म्हणजे थंडी मिळाली नाही तर त्यांना फुलं उशिरा येतात किंवा येतच नाहीत. गहू, बार्ली, कोबी, गाजर यांच्या काही जातींना याची गरज असते. या थंडीमुळे त्यांची फक्त वाढ होण्याची फेज, शाकीय वाढ, लवकर संपते आणि ते प्रजननासाठी म्हणजे फुलं येण्यासाठी तयार होतात. निसर्गाची कमाल आहे. म्हणजे फुलं योग्य वेळीच यावीत यासाठीची सोय. अगदी. आणि शेवटचा मुद्दा, बीज सुप्तावस्था, सीड डॉमन्सी. काही बिया पाणी, हवा, ऊब सगळं मिळालं तरी रुजत नाहीत का? हो, याला म्हणतात बीज सुप्तावस्था. म्हणजे अनुकूल परिस्थिती असूनही बी उगवत नाही. याची कारणं वेगवेगळी असू शकतात. जसं की एकतर बीजाचा कवच खूप कठीण असू शकतं. ते पाणी किंवा ऑक्सिजन आत जाऊ देत नाही. किंवा बीच्या आत काही रासायनिक पदार्थ असू शकतात जे अंकुरणाला थांबवतात, जसं की ABA. किंवा कधीकधी आतला भ्रूण, एम्ब्रियो, पूर्ण वाढलेला नसतो. म्हणजे ही पण एक सेफ्टी मेकॅनिझम आहे. बरोबर. जेणेकरून बी चुकीच्या वेळी म्हणजे खूप थंडीत किंवा दुष्काळात उगवू नये. योग्य वेळ आली की मगच रुजावं. आणि ही सुप्तावस्था मोडता येते का? हो, नैसर्गिकरित्या पण मोडते.
जसं की प्राण्यांच्या पोटातून गेल्यावर ॲसिडमुळे कवच मऊ होतं किंवा जमिनीतल्या सूक्ष्मजीवांमुळे. आणि आपण कृत्रिमरित्या पण मोडू शकतो. कसं? कवच तासून किंवा बियांना थंडी देऊन किंवा जिब्रेलिनसारखे केमिकल्स वापरून. अच्छा, तर वनस्पतींची वाढ आणि विकास खरंच एक अत्यंत कॉम्प्लेक्स पण तितकीच सुंदर नियोजनबद्ध प्रक्रिया आहे. अनुवांशिक कोड, हे 5 PGRs आणि बाहेरचं पर्यावरण, या सगळ्यांचा किती सुरेख मेळ आहे. अगदी खरंय. वाढीचे टप्पे, अंकगणितीय भूमितीय वाढ, विभेदन, लवचिकता आणि या सगळ्यावर नियंत्रण ठेवणारे ते 5 मास्टर्स ऑक्सिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन, ABA आणि इथिलिन. कधी एकत्र, कधी विरोधात, पण त्यांचं काम परफेक्ट चालू असतं. आणि प्रकाश कालावधी, वसंतीकरण हे दाखवून देतं की वनस्पती पर्यावरणाचे संकेत किती बारकाईने घेतात आणि प्रतिसाद देतात. हो ना, त्यांचं हे सगळं इंटरनल कम्युनिकेशन आणि एक्सटर्नल रिस्पॉन्स सिस्टीम खरंच खूप प्रभावी आहे. या सगळ्या माहितीच्या आधारावर एक विचार येतोय मनात की या वनस्पती वाढ नियंत्रकांची इतकी सखोल माहिती आपल्याला मिळाली आहे, तर याचा वापर आपण शेतीमध्ये उत्पादन वाढवायला किंवा हवामान बदलाला तोंड द्यायला कशा प्रकारे अजून चांगल्या पद्धतीने करू शकतो? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. नक्कीच यावर अजून संशोधन व्हायला हवं आणि त्याचे फायदे आपल्याला मिळवायला हवेत. बरोबर. या विचारासोबतच आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया. खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद. धन्यवाद.